म्हणाले की आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं का करू नये. गडचिरोली चंद्रपूर ही खरं म्हणजे सुवर्णभूमी आहे. ही सुवर्णभूमी आहे. तिकडलं जे मायनिंग आहे, खाण उद्योग आहे, जसं काल त्यांनी सांगितलं मुख्यमंत्र्यांनी ही पोलाद सिटी म्हणून ओळखली जाईल आणि तिकडल्या बेरोजगारांच्या हाताला का मिळून नक्षलवाद दूर होणार असेल तर ते या राज्याच्या हिताचं आहे. मी असं पाहिलं की देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 10 खतरनाक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. त्यांनी शस्त्र हाती ठेवलं आणि संविधान हाती घेतलं. याचं प्रत्येक मराठी माणसाला आणि भारतीयाला याचं कौतुक वाटलं पाहिजे. संवाद होत असतो की नाही होत, सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये सतत संवाद सुरू असतो. संवादाच्या अनेक साधनं असतात आणि त्या साधनांचा वापर होत असतो. जसा सामनातून संवाद साधला. एका बाजूला बीडसारख्या घटना घडतायत, तिकडे बंदुकीचं राज्य आहे. आम्हाला खात्री आहे ते बंदुकीचं राज्यही ते मोडून काढतील. पण त्याने सुरुवात जर गडचिरोलीपासून केली आणि बीडमध्ये येणार असतील तर त्यांचं कौतुक आम्ही जरूर करू. नक्षलवाद हा गरिबी आणि बेरोजगारीतून निर्माण झालेला राक्षस आहे. सुशिक्षित तरुण हा पकोडे तळण्यापेक्षा हातात शस्त्र घेऊन सत्ता गाजवायचा प्रयत्न करतो, त्याला नक्षलवाद म्हणतात. आणि तो जर असा नष्ट होणार असेल या महाराष्ट्रात आणि या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ते पाऊल उचललं असेल तर ते पाऊल अत्यंत विधायक आहे राज्यासाठी आणि त्याचं अभिनंदन आणि कौतुक करणं हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. भारत देश हा ज्या संविधानाला घेऊन चालतो तो त्यांच्या हातात सगळ्यांना दिलाय आणि असे नक्षलाईट अजूनही यापुढेही सरेंडर करतील किंवा स्वतःला समर्पित करतील. आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना माहिती आहे की आमचं पुनर्वसन होईल, आम्हाला पुढच्या काळामध्ये चांगलं व्यक्ती बनायला, चांगला माणूस बनण्याकरता संधी मिळणार आहे, म्हणूनच त्यांनी केलं. आणि खरोखर ही गोष्ट कौतुकास्पद आहे. आणि सामनाने लिहिलंय तर नक्कीच तुम्ही विचार करू शकता की देवेंद्रजींबद्दल जर सामना लिहित असेल तर देवेंद्रजींचं काम किती चांगलं आहे. काही बदल आहे का, म्हणजे पुढच्या काळात काही बदल नाही. देवेंद्रजी चांगलं उत्कृष्ट काम करतात म्हणूनच त्यांचं कौतुक केलं गेलं. गडचिरोली सारख्या जिल्ह्यामध्ये विकासाची गंगा वाहणार असेल तर त्याचं कौतुक जर कोणी करणार नसेल तर ते चुकीचं ठरेल. या आधीचं आम्ही पालकमंत्री पाहिले ना, म्हणून आम्हाला हे काम अधिक महत्त्वाचं वाटतं. विकासाचं त्या जिल्ह्यामध्ये येणारा उद्योगाकडून खंडण्या गोळा करायच्या. तिकडल्या येणारा उद्योग हा तिकडल्या स्थानिक भूमिपुत्रांसाठी नसून फक्त खंडण्या आणि हप्ते गोळा करण्यासाठीच आहे असं काही लोकांनी तेव्हा ठरवलं होतं. त्यातून महाराष्ट्राचा काही फायदा झाला नाही. देवेंद्र फडणवीस त्या जिल्ह्याला पोलाद सिटी बनवू इच्छित आहेत मुख्यमंत्री. आणि आधीचे जे राज्यकर्ते होते, मुख्यमंत्री होते, तर त्याच्या आधी ते मंत्री होते, तेव्हा त्यांनी गडचिरोली यासाठी मागून घेतलं होतं की तिकडला जो पोलाद आणि खाणीचा उद्योग आहे त्यांच्याकडून ज्या पद्धतीनं हिंदीमध्ये ज्याला फिरवती म्हणतात, आणि त्यासाठी मी पूर्ण नाव घेत नाही पण तिथे जे काही पांडव नेमले होते, पांडव ते कसं कौरवाचं काम करत होते हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणून आम्हाला हा एक आशेचा किरण दिसला की गडचिरोलीमध्ये काहीतरी चांगलं घडतंय.